सोनन सासू काय पण करतात. तर किचन हे आहे. राडा तर आम्ही जिथं जाईन तिथं असतंयच. पप्पा आले ना, पप्पाच्या समोर असं उभं राहायचं. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा हा ब्लॉग नवीन घरातून व्हायला चालू. हा पहिला ब्लॉग आहे जो नवीन घरातून व्हायलाय का नाही. रानू शाळेतून चालले इथूनच. रानूला काय नाही तर शाळेची बस आहे मग तिच्यातून जाते ती. माझा आता अवघड आहे कारण की काय सांगू आता, मला कशाला जायचं मला तेच नाही माहिती. मग आता जेवण बनवायला चालू आहे. डब्बे पप्पा इकडे झोपले तर इथं पप्पा सगळा पसारा बघा बाबा. इथं पसारा आणि बेडरूम मध्ये मी आणि सुभया झोपल्याला. ही सुभया आहे. चांगली झोप आली. फक्त बेडरूम मध्ये फॅन नाही. इथं हॉलमध्ये फॅन आहे. मी रात्री 2:30 वाजता झोपले व्हिडिओ एडिट करून. तरी व्हिडिओ इथं एडिट झाला नाही पूर्ण बरोबर. आता मी व्हिडिओ एडिट अपलोड हे कॉलेजमध्ये जाऊन करणार आहे. तर कारण की नेटवर्क नाही चालत आहे आणि मला आज पोर्ट पण करायचं आहे जिओ टू एअरटेल मध्ये. आमच्या इकडं आजी आले आज आणि आले अगं चूल पेटवायले सकाळी सकाळी उगतच पाणी तापवायला. सोनन सासू काय पण करतात. काढू नको कसलं काय. सकाळी गावाकडचा फील येतं इथं. बिना लाकडाचं चूल पेटवायला येतं. किती वेळ राहणार आहे ते. जास्त वेळ राहतात हो. उद्याच्याला तर कशाला अरे एक पोतं सरपण देते तुला लय मस्त पेटते. ए पेटली बाबा. धुरले येते जिथं बसतो तिथंच धूर येते. आम्हाला सरपण भेटले आणले तेच 10 रुपये किलो ना आणलेत. तर हा 3ऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. हा मागासा बघितला हा 2ऱ्या दिवसाचा होता. त्याच्या पहिला बघितला तो परवा दिवशीचा होता. आणि 3 दिवसाचा जरा कॉन्ट्रीब्युशन कारण की ते नेटवर्क असल्यामुळं एडिटिंग होणं व्हिडिओचं. त्यामुळं मी आज जरा काम करणारच आहे ते नेटवर्कचं आणि सिम कार्डचं. उद्या होप सो येईन व्हिडिओ यायलाच पाहिजे. आणि योगा आता पार्सल आलं तर रानू हे काढ ग. तर योगा हे स्टिकर आहे पण हे असं सरळ दाखव की आडवाय ते. तर योगा एवढं मोठं स्टिकर आहे म्हणजे हे असं बसत नाही. हे रिअलमध्ये बनवलं ना योगा असं दिसते. हे तर झालं एक. हे पप्पाने मागवलेलं पण पैसे हे कोणाला मला द्यावं लागले का. हां मलाच द्यावं लागले. आणि मी एक मागवलंय ते येणारच आहे 15-20 मिनिटानं. त्याचे पण पैसे मलाच द्यावं लागायचे. आणि मग अशीच आजीला सोडून आले मी पण. आजी परवा दिवशी आली ती आज गेले. तर घराचं सामान म्हणजे बऱ्यापैकी बसवलंय. मग तुम्हाला मी दाखवतो कसं कुठं सामान बसवलंय. चार्जिंगचा आवाज यायला म्हणजे बॅटरी चार्जरचा गाडीच्या. तर किचन हे आहे. राडा तर आम्ही जिथं जाईन तिथं असतंयच. हे बघा मंदिर. ते मंदिर अजून काही देवते ठेवले नाहीत अजून. सिलेंडर इथं डब्बी बिबी आहे. इथं वरती किचन रॅक. इथं रॅक बी काय सगळं. इथं फ्रीज आहे. फ्रीजवर पण कचरा बघा. फ्रीज चालू आहे का. हां फ्रीज चालू आहे. नॉर्मली एवढा स्पेस आहे. इथं मम्मीला बसून करायचा स्वयंपाक तर खालती बसून करू शकते. खालचा गॅस घेऊन किंवा उभं राहून तर उभा राहून. आणि या साईडला वॉशिंग मशीन आली आहे. आणि बाथरूममध्ये आमचा एक संसारच बसलाय वेगळ्यापैकी. हे बघा आरसा दरवाजाच्या बाजूलाच. आणि बघा हे ब्रशचं कसं आहे. विंग ओपन ब्रश घ्यायचा परत हे झालं बंद आणि ओपन करून असंच ह्याच्यात फक्त असं ठेवायचा आणि बंद करायचं झालंय ब्रशचं. आणि बघा साबणाचं इथं बाथरूमसाठी ब्रश आणलाय घासायला. काही दाखवायलोय तो बघा. आणि बघा असं चार्जिंग लावायला येते. इथून वायर डायरेक्ट बाहेर गेलंय. अशी चार्जिंग होते गाडीला. आडवी करून लावा लागते उलटी. जसंच आपण एंटर करताल जसं माहिती इथं बोर्ड आहे. इथं बॅटचं आहे. लगेच मच्छर आले की मच्छरांना मारायचं. परत इथं एक स्टूल आहे म्हणजे चार्जिंग लावून तिथंच मोबाईल ठेवता येते. परत पडदा पण लावलाय आम्ही. इथं पडदा नाही त्या अँगल लावलाय. पडदा नंतर तेव्हा होम स्वीट आहे. तिथं चावी. इथं चावी लावता येते. परत इथं TV बसवली आम्ही बरोबर त्या दरवाजाच्या समोरच आहे. हे बास ते साऊंड आणि हे TV. आणि हा टेबल अजून खराबच आहे. इथंच म्हणजे आवरलं नाही अजून. परत बेडरूमच्या बाजूलाच एक आरसा आहे. आणि बाजूला खालती सगळं हे आहे पावडर तेल. परत इथं कंगवा. इथून तोंड बघू शकतो आपण. हे सुबया घाबरला राहूला. काय लावलंय बघू. काय लावलंय ते
निर्मा नीम आणि बेसन. बघाय पावसाच्यामुळं आम्हाला कसं करावं लागायला. पाऊस असल्यामुळं आता हे करावं लागायला. जस्ट आता पाऊस चालू झाला. आणि बेडरूमचा विषय राहिला तर बघा त्या दरवाजापासून इथे एक बेड आहे, हे सॉरी कपाट आहे आणि सुबह पण इथं आता. आणि नंतर इथं एक मम्मीची मशीन. अरे थांब मला बोलू द्या. इथं वॉशिंग हे आहे, इथं मशीन आहे मम्मीची. इथं मोठं कपाट आहे, त्याच्यावर सामान आहे, आपलं हेल्मेट पण आहे तिथं. तिथं खिडकीच्या बाजूला तेव्हा तिथून आज रस्सी बांधले आणि त्या अँगल आहे म्हणजे कपडे अडकवायला. आणि इथं हा मोठा बेड आणि त्याच्या समोरच हाय हे आपलं कूलर झालं. असं सामान सेटअप केलंय. तरी अजून राहिले थोडे दिसायला कचरा बघा. हा परत बघा हे पोते सगळे ते आहे ना काही दिवसात होईल, कारण की आम्हाला पण बाहेरचं मधलं ते सगळीकडचं करावं लागेल. पप्पा आले ना, पप्पाच्या समोर असं उभं राहायचं. ह्याच्याकडे बघितलं घाबरला रे बिचारा. असे दाखवलेलं बघ हे एक आले, आता त्यासोबत दुसरं पण आले. तर हे मोठं आहे, हे मी मागवलेलं म्हणजे त्याचे दिसायला साईज मध्ये ते मागवलेलं, ते पप्पाने मागवलेलं बाहेर पण करून दाखवतो. असं मग असं दाखवले हे असंच आहे. याच्यात राधाकृष्ण मोठे इथं आणि आता माझ्यात बघा हे लय मोठा. मी मागाशी असंच बोलले होते, असंच पाहिजे होते राधाकृष्ण. द मेन हिरो ऑफ दिस हे होतं. आणि याच्यात बघा, याच्यातले राधाकृष्ण बघा केवढे बारके आहेत, किती छान किती दिसतात. cute आणि आहे. याच्यातले बाळ किती मोठे आहेत. तर आता असे दोन आहेत, हे कसे कधी लावणार आहे तर कसे लावणार आहेत पप्पाला माहिती. मी मागवायचं काम केलं तर दोघांना पैसे माझेच आहेत. फक्त एवढं आहे, एक चॉईस माझी एक चॉईस पप्पाची आहे. मला हे लय आवडलं. चला आता तुमची भारी. या दोघांमधून कुठला आवडला? ह्याच्यामध्ये बटरफ्लाय आहेत, ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत. तुम्हाला कुठला आवडला ते कमेंट मध्ये सांगा. छोटा राधाकृष्ण का मोठा राधाकृष्ण?